Hello dear students, today we are going to see class 12, the second poem, Indian Weavers. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी मधील दुसरी कविता बघूया. इंडियन वीवर्स. इंडियन वीवर्स मीन्स भारतीय विणकर. तर लेट अस सी इंट्रोडक्शन ऑफ पोएटेस. सरोजिनी नायडू. इंडियन वीवर्स इज रिटन बाय सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या पोएटेस आहे, कवयित्री. सरोजिनी नायडू वॉज बॉर्न 1879 and died 1949. Was a political activist, feminist and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. बघा, या ज्या आहे सरोजिनी नायडू यांचा जन्म 1879 मध्ये झाला आणि त्या डाईड कधी झाल्या? 1949. शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. त्या एक राजकारणी होत्या. पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट मीन्स काय होते? राजकारणी. फेमिनिस्ट होत्या, स्त्रीवादी होत्या. फेमिनिस्ट मीन्स स्त्रीवादी. अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. तर एवढंच नाही, तर त्या प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे नॅशनल काँग्रेसच्या त्या अध्यक्षासुद्धा पहिल्या बनलेल्या होत्या. नॅशनल काँग्रेसच्या त्या भारतीय नॅशनल काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. तर एवढंच नाही, तर त्यांनी भारतीय लढ्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका घेतलेली होती. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सोब्रिक्विएंट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. यांनाच भारताची गान कोकिळा म्हणजेच नायटिंगेल ऑफ इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यांना म्हणजे सोब्रिकेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणजे त्यांना भारताची नायटिंगेल ऑफ इंडिया अशा प्रकारची त्यांना उपाधी मिळालेली होती. लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. एवढंच नाही, तर त्यांना पहिली भारतीय महिला गव्हर्नर म्हणून सुद्धा ओळखण्यात आलेलं होतं. म्हणजे बघा, त्यांचं कार्य बघा, त्यांनी किती कार्य केलेलं होतं. नाव सी सेकंड पॅसेज. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द वीवर्स व्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. तर इंडियन वीवर्स ही कविता जी आहे ही कशी आहे? अ शॉर्ट पोएम आहे. Here the poet talks about 3 types of garment that weavers view at 3 particular times of day. दिवसाचे जे 3 प्रहर असतात त्या दिवसाच्या 3 प्रहरानुसार 3 प्रकारचे कपडे ते वीवर्स लोक विणतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. Birth, childhood, adulthood means young and death means old people. तर प्रत्येक स्टांजा मीन्स 4 ओळीचं कडवं, त्याला कडवं म्हटलं जाते. 4 लाईन्स जिथे असतात त्याला अ स्टांजा म्हणजे 4 लाईन्स इट्स कॉल्ड टू स्टांजा. ईच स्टांजा ऑफ द पोयम रिप्रेझेंट द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे मनुष्य जीवनाचे 3 महत्त्वाचे प्रसंग या ठिकाणी सांगितलेले आहे. पहिल्या स्टांजामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे? चाइल्डहुड म्हणजे बर्थ, ॲडल्टहुड म्हणजे यंग and death म्हणजे old peopleचं. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. म्हणजेच काय, या कवितेमध्ये जे काही कलर्स सांगितलेले आहे तर ते कलर्स गारमेंट्स मीन्स कपड्याचे जे कलर्स आहे या कवितेमध्ये या स्टांजामध्ये जे काही रंगीत असे कलर्स सांगितले गेलेले आहे, रंगीत असे जे काही कुठले कापड विणाचं सांगितलं असेल तर त्यावरून त्या विणकरांची मनस्थिती आपल्या लक्षात येते. कोणत्या प्रकारचे रंगाचे कपडे त्यांनी शिवायला घेतले किंवा विणायला घेतले तर त्यावेळेसचं काय इव्हेंट आहे हे या कवितेमधून आपल्याला जाणून घेण्यास मदत होते. चला तर लेट अस सी धिस पोयम इंडियन वीवर्स. नाव सी आय रीड फर्स्ट 4 लाईन्स. फर्स्ट स्टांजा. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. Why do you weave a garment so gay, blue as the wing of a Helsian wild? We weave the robes of a newborn child. बघा,
पहिल्या स्टांजामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, कोणत्या दिवसाच्या वर्णन केलेलं आहे, तर ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे म्हणजे पहाटे पहाटे. या कवितेमध्ये या पहिल्या स्टांजामध्ये जे काही तुम्हाला राईम स्कीम दिसते आहे ती कोणती आलेली आहे, AABB. परीक्षेमध्ये पेपरला प्रश्न असतो, राईट द रायमिंग वर्ड्स अँड राईम स्कीम. मग यामध्ये रायमिंग वर्ड्स बघा कुठले आलेले आहे, डे, गे, वाईल्ड, चाइल्ड. त्यामुळे याचं रायमिंग स्कीमसुद्धा काय बनलेलं आहे, AABB. चला तर आपण लाईन बाय लाईन शिकून घेऊया. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of Halcyon wild, we weave the robes of a newborn child. बघा, सरोजिनी नायडू विवर्सला प्रश्न विचारत आहे. काय विचारतात ते, अहो विणकर हो. विवर्स मीन्स विणकर. विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे, सकाळी सकाळी विणकर हो, सकाळी सकाळी. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे, ब्ल्यू ॲज अ विंग ऑफ अ हेल्शियन व्हाईट. तर एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही निळ्या रंगाचे पिसे असलेल्या किंगफिशर पक्षाच्या पंखासारखे कपडे का विणत आहात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्शियन वाईल्ड. ब्ल्यू ॲज द विंग, इथे कुठला फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, सिमिली. म्हणजे जिथे ॲज आलेला असेल किंवा लाईक आलेला असेल तर अशा वेळेस कोणता फिगर ऑफ स्पीच होत असतो, सिमिली. तर त्यांनी कम्पेअर केलेलं आहे की किंगफिशर, हेल्शियन हे काय आहे, एक बर्ड्स नेम आहे. म्हणजे हेल्शियन नसेल तुमच्या लक्षात राहत तर किंगफिशर, अ बर्ड विच हॅज अ ब्राईट कलरफुल प्लम्स. म्हणजेच या ठिकाणी जे तुम्ही कपडे विणत आहात त्याची तुलना किंगफिशर पक्षाच्या पंखासारखे कपडे का विणत आहात, असा त्यांनी प्रश्न विचारला. पोएटेस आस्क्ड टू द विवर. कोणाला विचारलेला आहे, विवरला. विवर्स मीन्स विणकर. बघा आता, विवर्स ॲन्सर टू पोएटेस. त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे, वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही जे काही कपडे विणत आहोत ते कुणासाठी विणत आहोत, आम्ही नवजात बालकासाठी हे कपडे विणत आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट स्टांजाकडे जाऊया. विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन, वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. पुन्हा आणखी सरोजिनी नायडू काय करतात, विवर्सला प्रश्न विचारतात. विवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. सेकंड दिवसाचा प्रहार. कुठला शब्द आलेला आहे, सेकंड स्टेज कोणत्या दिवसाची, फॉल ऑफ नाईट. दिस इज अ फ्रेज. तर बघा त्यांनी काय विचारता आहेत, सरोजिनी नायडू आस्क्ड टू विवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक. पीकॉक मीन्स मोर आणि प्लम्स म्हणजे पिसारा किंवा पंख. पर्पल अँड ग्रीन. कवयित्री काय विचारत आहेत की तुम्ही यावेळी असे चमकदार कपडे जे मोराच्या पंखासारखे जांभळे व हिरव्या रंगाचे आहेत ते का विणत आहात. विवर्स ॲन्सर टू पोएटेस्ट, वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. म्हणजे त्यांनी काय उत्तर दिलं की आम्ही जे कपडे विणत आहोत आत्ता ते आम्ही एका नववधूसाठी लग्नाचा पोशाख तयार करीत आहोत. म्हणजे लग्नाचा पोशाख आम्ही तयार करतो म्हणजे आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असते. तर एका नववधूसाठी आम्ही अशा प्रकारचे कपडे, म्हणजे लग्नाचे कपडे कसे असतात, चमकदार असतात नाही का, डल कपडे असतात का लग्नाचे, नाही. तर अशा प्रकारचे अट्रॅक्टिव्ह पोशाख आम्ही आता विणत आहोत. अशा प्रकारे त्यांना सांगितलं होतं. नाव सी लास्ट स्टांजा. सेकंड स्टांजामध्ये पण रायमिंग स्कीम बघा कोणती आलेली आहे, AABB. कशावरून, नाईट. रायमिंग वर्ड्स बघा, नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. म्हणजे पहिल्या स्टांजाला जे काही रायमिंग स्कीम काढलेली होती आपण तेच सेकंड स्टांजाला सुद्धा येत आहे. नाव सी, लेट अस सी थर्ड स्टांजा. विवर्स विविंग सोलेमन अँड स्टील. थर्ड स्टेज सुरू आहे आता, थर्ड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. मनुष्य जीवनाची तिसरी स्टेजचं वर्णन तिसऱ्या स्टांजामध्ये केलेलं आहे. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. बघा या कवितेमध्ये शेवटच्या स्टांजामध्ये सरोजिनी नायडूंनी विणकरांना काय विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे, विवर्स विविंग सोलेमन अँड स्टील, व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. बघा
क्लाउड मीन्स ढग. रात्री ही जी शेवटचा स्तंभ हा कधी विणकाम केलेला शेवटच्या स्तंभामध्ये रात्रीचं वर्णन केलेलं आहे. रात्री विणकर शांतपणे व स्तब्धपणे विणकाम करत आहेत. तर या ठिकाणी जे सरोजिनी नायडू त्यांना काय विचारतात, तुम्ही या शीतल चंद्रप्रकाशात अगदी ढग यांच्या पांढऱ्या रंगासारखे ढगासारखे किंवा म्हणजे अगदी पांढऱ्या रंगासारखे कपडे का विणत आहात. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, म्हणजे जे आकाशातील ढग आहे ते पांढऱ्या रंगाच्या कपड्यासारखे का विणत आहात. हां, म्हणजे कधी विणत आहेत ते चंद्रप्रकाशात. चंद्रप्रकाश कसा असतो, शीत असतो. मूनलाईट चिल, थंडगार अशा शीतप्रकाशामध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे का विणत आहे. लाईक अ क्लाउड, म्हणजे आकाशामध्ये जो काही पांढऱ्या रंगाचे ढग आलेले असतील तर अशा वेळेस पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही का विणत आहेत, असा प्रश्न सरोजिनी नायडू यांना केलेला होता. आणि या ठिकाणी सुद्धा कुठला फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, सिमिली. कारण या ठिकाणी व्हाईट ॲज अ फिदर, पांढऱ्या पंखासारखा पांढरा. व्हाईट ॲज अ फिदर म्हणजेच काय, पंखासारखा पांढरा. व्हाईट ॲज अ क्लाउड म्हणजे ढगासारखा या ठिकाणी पांढरा असं. तर याच्यामुळे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता आलेला आहे, सिमिली. मग यांनी काय उत्तर दिलं आहे, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. तर आम्ही हे जे काही रात्रीला कपडे विणत आहोत हे कुणासाठी विणत आहोत, आम्ही मृत व्यक्तीसाठी प्रेतवस्त्र आम्ही बनवित आहोत. तुम्ही शक्यतोवर कदाचित कोणी जर मृत व्यक्तीचं जर प्रेत बघितलेलं असेल तर त्यांना झाकण्यासाठी तर त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा कापड वापरतात कुठल्याही कास्टमध्ये. हां, म्हणजे पांढऱ्या रंगाचे आणि काय केलं त्याचं कफन झाकलं जात असते. तर यासाठी विणकरांनी सुद्धा रात्रीच्या वेळेला हे जे काही पांढऱ्या रंगाचे कापड विणलेले आहेत हे कुणासाठी बनवत आहे, मृत झालेल्या व्यक्तीसाठी प्रेतवस्त्र ते बनवीत आहे. इन दिस वे दिस पोएम हॅज कंप्लीटेड. थँक्यू.